APL चा कॉइन आलेला आहे. नाणेफेकी सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. फक्त 2 कर्णधार इथे राहतील. सगळ्यांनी लांब राहायचं आहे. आणि नाणेफेकी झालेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे गतवर्षीचे विजेते टीम पुरंदर यांनी. आणि त्वरित निर्णय आलेला आहे फिल्डिंगचा. तर सिंहगड हे प्रथम फलंदाजी करणार आहेत. आणि पुरंदर यांची फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आहे. तरी हॅलो हॅलो चेक. आता सर्वांना विनंती आहे की इथनं खुर्च्या काढायच्या आहेत. इथनं खुर्च्या काढायच्या आहेत. इथनं खुर्च्या काढायच्या आहेत. चेक. हॅलो चेक. कृपया करून विशाल एंडकडे कोणी बसू नये. ती फक्त जागा दुपारी बसून. भार्गव कुठे पण असेल तर त्यांनी इकडे यायचं. भार्गव. आणि हे शेवटपर्यंत आपल्याला इथे थांबायचं आहे. खुर्च्या इकडे रशी बांधतो ना आपण. इकडे रशी बांधतो ना आपण. FPL सीझन 6 पहिला सामना पुरंदर विरुद्ध सिंहगड. या लाईनीच्या मागे राहा फक्त. विशाल. मिलिंद मोरे, कर्णधार मिलिंद मोरे बॉल चूज करायचा आहे. हॅलो. दत्ता गडेकर यांनी आपल्याला वायफायची सुविधा दिल्याबद्दल त्यांचं मंडळ बारा सामने खेळवायचे म्हणून सर्व करणारा विनंती आहे की आपला सामना लवकर चालू करायचा आहे. मिलिंद मोरे, सनी वायरंडे. तरी अरे अजून राहिलेत का? अरे निकालो ना. आणि कृपया करून सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. हा सामना कुठलाही वादग्रस्त आपल्याला करायचा नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्लेअरनी मध्ये यायचं नाही आहे. टाइम चालू झालेला आहे. आता मॅच सुरुवात होत आहे. कोणीही कर्णधाराशिवाय दुसरं कोणी चर्चेसाठी यायचं नाही आहे. हा पहिला नियम राहणार आहे. आणि आलेले आहेत फलंदाज. कोणी मध्ये राहायचं नाही आहे. सगळ्यांनी बाहेर राहायचं आहे. लाईनीच्या बाहेर राहायचं आहे. कौशिक या साईडला. हा लाईनीच्या बाहेर राहायचं आहे. उगाच वादाला कारण नको. सिंहगड संघाचे प्रथम फलंदाज चंद्रकांत पाटील आणि अमय तांडेल. सुरुवात होत आहे सामन्याला. स्ट्राईकला चंद्रकांत काका, नॉन स्ट्राईकला अमय दादा आणि बॉलिंग साठी आला आपला लाडका नैतिक. एकदा जोरात टाळून जाऊन द्या. सामन्याचा पहिला चेंडू
नैतिक आपल्याकडे भरपूर टाइम आहे. कृपया कोणीही अंपायर मंदार चौधरी, लेग अंपायर रोहन तामोरे, लाईन अंपायर पहिला चेंडू हे समोर आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावांचा श्री गणेश. धाव संख्या ती एक चेंडू एक धावा. सुंदरसा चेंडू परंतु एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या ती दोन चेंडू दोन धावा. तिसरा चेंडू घेऊन नैतिक. सुंदरसा चेंडू डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी करतोय नैतिक आपल्या संघासाठी. चांगला चेंडू दिला. चांगला फटका. पंचांचा निर्णय. धाव संख्या घोषित. डिक्लेअर एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या येते 3. 4 चेंडू 3 धावा बिनबाद. पाचवा चेंडू चांगला फटका आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात. पंच निर्णय देतील, कोणी वाद करू नये. पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांची कोणी वाद घालू नये. डिक्लेअर पंच डिक्लेअर. धाव संख्या एक निभ. धाव संख्या 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू घेऊन नैतिक. चांगला फटका. एक धाव निभ. धाव संख्या झालेली आहे ती 5. एका षटकाच्या खेळानंतर धाव संख्या ती 5 बिनबाद. नवीन गोलंदाज पुरंदर संघासाठी भार्गव तरे. लेफ्ट हँड बॅट्समॅन राईट हँड बॉलर भार्गव तरे. पहिला चेंडू घेऊन होतो भार्गव. चांगला चेंडू हलक्या पद्धतीचा. एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या 6. एक चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू घेऊन भार्गव. हलका चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या 7. 2 चेंडू 7 धावा. तिसरा चेंडू घेऊन भार्गव. सुद्धा चेंडू तिघा बॉक्स आउटच्या स्वरूपात. देव साहेबांचं आगमन झालेलं आहे. देव साहेब इथे यायचं आहे. पहिली विकेट FPL सीझन 6 गोज टू भार्गव तरे. नवीन फलंदाज सिंहगड संघासाठी अक्षय वैती. माहीम विभागातले एक नावंत फलंदाज अक्षय वैती. चांगला चेंडू चांगलीच गोलंदाजी. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय भार्गव आपल्या संघासाठी. चांगला चेंडू फुल टॉस परंतु एक धाव. धाव संख्या एक निभर. वन टू गो. धाव संख्या झाली ती 8. गचा क्षेत्ररक्षण. धाव संख्या 2 निभ. धाव संख्या ती 10. 2 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या ती 10 आणि 1 गडी बाद. मिलिंद मोरे ना दोघं जण. मिलिंद काय पुरंदर संघासाठी नवीन गोलंदाज तो म्हणजे मिलिंद तरे. पहिला चेंडू घेऊन मिलिंद. एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या ती 11. एक चेंडू 11 धावा. दुसरा चेंडू घेऊन मिलिंद. एक धाव. धाव संख्या एक निभ. धाव संख्या ती 12. 2 चेंडू 12 धावा. तिसरा चेंडू घेऊन मिलिंद. आउट. चांगला फटका मारलेला परंतु तो क्रॉस न झाला बाउंड्री लाईन पासून. तर चंद्रकांत पाटील यांना आपला गडी द्यावा लागला. गुड कॅच बाय भार्गव तरे.
दुसरा फटका सिंहगड संघासाठी. आता मात्र कर्णधार आलेला आहे मिलिंद मोरे. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण मॅक यांच्याकडनं. 2 धाव. धावसंख्या 14. 4 चेंडू 14 धावा. नो बॉल. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. नो +1. धावसंख्या 2 नि भर. धावसंख्या 16. 4 चेंडू 16 धावा आणि 2 गडी बाद. 5वा चेंडू घेऊन मिलिंद वर्सेस मिलिंद. दोन धाव. धावसंख्या 2 नि भर. धावसंख्या 16. 18 माफ करा 18. 1 टू गो. चुकला चेंडू रे, चुकला फटका. पहिला 6 FPL सीझन 6 चा मिलिंद मोरेच्या बॅटमधनं. सुंदर असा फटका मिलिंद मोरे, जे षटकाराच्या नावाने ओळखले जातात. मिलिंद मोरे, असा कुठला सामना नाही की तिथे मिलिंद मोरेंनी षटकार नाही मारला. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 24. चांगलाच फटका मारलेला मिलिंद यांनी. आता मात्र FPL सीझन 6 चे सगळ्यात महागडे प्लेयर मॅक. पहिला चेंडू घेऊन मॅक यांचा प्रत्येक बॉल नाही बोलत 5 ते 6 हजाराचा असणार आहे. चांगला चेंडू. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 25 धावा. मॅक वर्सेस अक्षय. चांगली नीती. सनी अजूनही फिट आहेत. सनी अजून तेवढेच चपळ आहेत. सर्वांना वाटलं होतं पण नवीन आलेले फलंदाज हितेंद्र लालू. बॉल काउंट झालेला आहे. एक धाव. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या 27 धावा. आता मिलिंद स्ट्राईकला पहिला. चपळ यष्टीरक्षक सनी वायदंडे. हॅलो चेक. धावसंख्या 27 धावा. शेवटचे 2 बॉल. आणि खरोखरच सनी वायदंड यांची नोंद केली पाहिजे. चपळ यष्टीरक्षक म्हणून याची नोंद करून ठेवावी. मॅक ही आपली व्हॅल्यू दाखवणं. कशाला माझा करणारे मला 80,000 साठी घेतलंय तेच दाखवत आहे मॅक आपल्या संघासाठी. 1 टू गो. शेवटचा चेंडू 14 षटकातला. मॅक विरुद्ध मयूर. मॅक व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या 28 धावा. 5 चेंडू 28 धावा. मॅक पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 नि भर. धावसंख्या 29 धावा. 80,000 प्लेयर 8,000च्या प्लेयरला घाबरलेला आहे. पुन्हा एकदा वाईड. 1+1. 22च्या स्वरूपात 1 धाव. कृपया कोणी वाद करू नये. अंपायर आहेत. अंपायरने वाईट दिलेला आहे. कोणी वाद करू नये. अतिरिक्त धावसंख्या देखील आलेली आहे. वाईड +1.
हॅलो चेक. धावसंख्या झालेली आहे 31 धावसंख्या आधी 31. आणि गडी बाद त्वरित सामना चालू करत चार आहे. गडी. 4 गडी बाद, माफ करा 5 गडी. 5 गडी बाद झालेले आहेत. जिंकण्यासाठी 32 32 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 32 धावांचं आव्हान दिलं आहे सिंहगड संघाने. सिंहगड संघ 31 धावा करू शकलेले आहेत 5 गडी बाद करून. आणि आता विजयी होण्यासाठी त्यांना 32 धावांची आवश्यकता आहे. त्वरित सामना चालू करा. फलंदाज पाठवायचे आहेत. आव्हान बोलवायचं आहे. ओके. रायगड विरुद्ध लोहगड. कॅप्टन विनीत देव. रायगड 2 आहे ना. आणि हर्षल ठाकूर दोघांना विनंती आहे. पुढील सामना हर्षल ठाकूर वर्सेस विनीत देव. नाणेफेकीसाठी जायचं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. नवीन गोलंदाज पहिला शतक घेऊन आपल्या संघासाठी अनिकेत. चांगला चेंडू. पंचांचा निर्णय राहील. पंताचा निर्णय. आपल्याकडे पंच. झाडाला लागला का? नाही ना, तिकडे अडकला नाही. तिकडे अडकला कुठे? पंचांची वादना घालायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे पंचांची वादना घालायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय आउट की डिक्लेअर. आउट. पहिला चेंडू पहिलाच गडी घेतलेला आहे अनिकेत यांनी. चांगलीच गोलंदाजी अनिकेत. भार्गवनी बॉल भार्गव पवेलियन मध्ये मारला होता. हॅलो, तो बॉल नाही निघत. बॉल सेकंड फ्लोअर इकडे 17 नंबर कडे. स्ट्राईकला मिलिंद तरे. बॉल. 9 सेकंडला भार्गव नाही. तरे फॅमिली. बाजूला येऊ नका. काका आणि भाचा पुतण्या. माफ करा पुतण्या. तिसरा चेंडू घेऊन येतोय अनिकेत. चांगला चेंडू चांगला फटका. चांगलाच अटेम्प्ट. एकदा जोरात टाळून जाऊन द्या. मॅचचा बॉल येत आहे. अमय ताडे साठी एकदा जोरात टाळून जाऊन द्या. खूपच चांगली फिल्डिंग एफर्ट्स. मॅचचा बॉल आलेला आहे. मॅचचा बॉल. चौथा चेंडू घेऊन अनिकेत. काका पुतण्या. डॉट बॉल. आणि सुंदर गोलंदाजी अनिकेत यांची. फसला भार्गव. लहान वयात खूपच ऍक्टिव्ह आहेत हे गोलंदाज. छुपी बॉलिंग करण्यात. धावसंख्या 2. 5 चेंडू 2 धावा आणि 2 गडी बाद. एक मोठा फटका बसलेला आहे पुरंदर संघाला. ओव्हर झाली ना. चेंडू 5 बॉल. 5 चेंडू 2 धावा आणि 2 गडी बाद. एक मोठा फटका बसलेला आहे भार्गवाच्या स्वरूपात पुरंदर संघाला. आता स्वतः कर्णधार सनी वायदंडे.
कर्णधार आलेले आहेत. सुंदर असा टटावलेला चेंडू. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्येत 3 आणि 2 गडी बाद. व्हाईस कॅप्टन आणि कॅप्टन जर पार्टनरशिप केली तर काहीतरी आपल्या संघाला विजय देऊ शकतात. ही ती जोडी आहे सनी आणि मिलिंद. ही पूर्वीची चपळ जोडी म्हणून ओळखली जायची. लोहगड संघ आणि रायगड संघाच्या कर्णाला विनंती आहे टॉस करायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस हर्षल ठाकूर, विनीत देव, मंदार चौधरी टॉस उडून घ्यायचा आहे. साहिल यांना विनंती आहे. डॉट बॉल. चौकार, पहिला चौकार FPL सीझन 6 चा. कर्णधार हे कर्णधार प्रमाणे खेळत आहेत. पूर्ण संघाची जबाबदारी. खूपच चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी सन्नी वायदंडे. नाणेफेकी होत आहे. आता पुढील सामन्याचा टॉस. विनीत देव हे नाणेफेक जिंकलेले आहेत. लोहगड संघांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय लवकर लवकर कळवायचा आहे. सामना सुरू होत आहे पुन्हा एकदा. चांगली फलंदाजी करतो सनी. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. किती बॉल? अनिकेत तुम्ही 3 चेंडू 8 धावा. मैदान सोडून जायचं नाही अनिकेत यांनी. चौथा चेंडू घेऊन अमय विरुद्ध सनी. चांगला चेंडू परंतु 1 धाव. आता धावसंख्या झाली 9. 4 चेंडू 9 धावा आणि 2 गडी बाद. चांगली सनी फलंदाजी करतायत. वैदिक 6 धावा. सनी वायदंडे. तीन अंपायर ठेवलेले आहेत आम्ही हे बघण्यासाठी. कोणी काळजी करू नये. कोणताही चुकीचा निर्णय होणार नाही. 1 to go. आणि हा मोठा धक्का मिलिंद तरेच्या रूपात. बॅट्समॅन फसला आणि चांगलाच गडी भेटलेला आहे. आता मात्र 12 चेंडू मागे 22 धावांची गरज पुरंदर संघाला. मिलिंद याची जागा बनण्यासाठी येते कौशिक किनी. स्कोर झाला आहे 10. 12 बॉल 22 धावांची गरज. सर्वात हेवी प्लेयर चंद्रकांत पाटील. नवीन गोलंदाज चंद्रकांत तामोरे. चांगला चेंडू, चांगला फटका. कॅच आउट. चांगला क्षेत्ररक्षण अक्षय यांच्याकडनं. पहिला चेंडू पहिलीच गडी घेतलेली आहे. चंद्रकांत काका इकडे जोरदार डाऊन झालो चंद्रकांत काकासाठी. थांबवायचा सामना. सनी यांच्या जागा बनण्यासाठी आले ते मॅक. लालू खूपच खुश. एक हसी आपल्या चेहऱ्यावर दिसते लालूच्या. पहिला चेंडू मॅक आणि हा त्रिफळाची. 2 balls 2 विकेट. आता मात्र चंद्रकांत काका हॅट्रिक वर आहे. एकदा जोरदार डाऊन झालं चंद्रकांत काकासाठी. खूपच चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मॅक याची जागा बनण्यासाठी होते साहिश देव. तिसरा चेंडू घेऊन चंद्रकांत काका. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 10 धावा. आउट. बॉक्स आउटच्या स्वरूपात साईश यांना आपला गडी घालवायला लागतोय. आता मात्र नवीन फलंदाज आपला लाडका नैतिक.
पाचवा चेंडू घेऊन येतात चंद्रकांत काका, सामोरे करते नैतिक. चांगला चेंडू, चांगला फटका, परंतु झेल बाद. हा पुन्हा एकदा चंद्रकांत काका हॅट्रिक वर आहे. एकदा जोरात टाळून झालं चंद्रकांत काकासाठी. खूपच चांगली गोलंदाजी करतात आहे. एकाच षटकात 2 वेळा हॅट्रिकची संधी मिळाली आहे. एक पण रन दिलेला नाही, एक पण रन दिलेला नाही चंद्रकांत काकांनी. एकदा जोरात टाळून जाऊन द्या. 4 गडी बाद केलेले आहेत. शेवटचा चेंडू मेडन ओव्हर. एकदा जोरात टाळून जाऊन द्या. चांगलीच गोलंदाजी. आपल्या शतकामध्ये एकही धाव दिलेला नाही आहे आणि 4 गडी घेतलेले आहेत चंद्रकांत काकांनी. आता मात्र 6 चेंडू मागे 22 धावांची गरज. पण अजूनही सामना हरलेला नाही, कारण कौशिक केणी हे विकेटवर आहेत आणि 6 बॉलात 4 षटकार मारायची ताकद त्यांच्याकडे आहेत. जर 3 षटके मारले तर साहिल कौशिक केणी पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. 6 चेंडू 22 धावा, 4 षटकारांची गरज. 3 तरी हवे, मिनिमम 3 षटकार मारायचेच आहे. नवीन गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर जायचं चेंडू, पण झेल बाद आणि कौशिक केणी बाद झालेले आहेत. आणि अशाच प्रकारे पुरंदर संघ ऑल आउट झालेला आहे. याला जोडा टाळून जाऊन द्या सिंहगड संघासाठी. खूपच चांगला परफॉर्मन्स होता त्यांच्याकडनं. पुढील सामना लोहगड विरुद्ध सिंहगड. लोहगड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोहगड